बनवूया चिकन बिर्याणी, ते पण कुकरमध्ये. इथे छान मी फ्रेश असं चिकन धुवून घेतलं आहे स्वच्छ 3-4 पाण्याने. आणि याच्यामध्ये मी आता आलं आणि लसूणची पेस्ट टाकते. तुमच्याकडे असेल तर तुम्ही ती जी मार्केटमध्ये मिळते ती पण टाकू शकता. मी मार्केटमध्येच यूज केली आहे. त्यानंतर इथे टाकते मी एक अर्धा चम्मच हळद, जे आधी आपण हे गार्निशिंग करून साईडला ठेवूया. त्यानंतर 2 चमचे दही ॲड करायचे. त्यानंतर मी पुदिना कट करून मग याच्यात टाकलेला आहे. पुदिन्याने छान अशी टेस्ट येते. त्यानंतर थोडीशी धना पावडर, लाल मिरची पावडर, तुम्हाला जितकं तिखट हवं तितकं टाकू शकता, आणि चवीनुसार थोडंसं मीठ. आणि छान सारं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि हे मिक्स करून मी रेस्ट करण्यासाठी ठेवून देते. आता हे मिक्स करून झालं आहे. इथे मी बासमती तांदूळ घेतला आहे, हा स्वच्छ धुवून भिजत ठेवला. आता इथे कुकरमध्ये मी तेल टाकलं आहे. तेल आणि तूप मिक्स केलं आहे. त्यानंतर यामध्ये कढीपत्ता ॲड करायचा आहे. मी याच्यामध्ये 1 चम्मच तेल आणि 1 चम्मच तूप असं दोन्ही मिक्स केलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये मी टाकते दालचिनी, लवंग, वेलची पावडर, लवंग टाकली. आता म्हणजे जे पण खडे मसाले जे मार्केटमध्ये मिळतात ते टाकायचे. ते वेलची, काळे मिरे टाकले आणि इथे तेजपत्ता. छान 2 मिनटं परतले मी. त्यानंतर इथे बारीक चिरलेले 2 कांदे बारीक चिरून घेतले आहे. ते छान असे परतून घ्यायचे सोनेरी रंग येईपर्यंत. इथे छान असा आपला कांदा परतून झाला आहे. त्यामध्ये मी जिरे मोहरी ॲड करते. ते पण छान 2 मिनटं परतून घेईल. त्यानंतर मी आता याच्यामध्ये टमॅटो ॲड करते. हे पण मी छान 2 टमॅटो बारीक चिरून घेतले, ते पण ॲड करूया आणि तेही थोडंसं परतून घेऊया, म्हणजे बिर्याणी छान लागते. इथे बघू शकता छान असं मॅश झालं आहे कांदा आणि टमॅटो. तर यामध्ये आपण हळद टाकूया, अर्धा चमचा हळद. त्यानंतर काळा मसाला, धने पावडर, आणि त्यानंतर इथे आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याकडे जितके मसाले असतील तुम्ही तितके ॲड करू शकता. याच्यामध्ये मी घरगुती बनवलेला काळा मसाला पण ॲड केलेला आहे थोडासा. तुमच्याकडे जितके असेल तुम्ही ॲड करू शकता. ते छान परतून झाल्यानंतर मी याच्यामध्ये बिर्याणी मसाला पण ॲड केलेला आहे. आता जे आपण चिकन साईडला ठेवून दिलं होतं मॅरिनेट करण्यासाठी ते झालं आहे. आता आपण ते यात टाकून घेऊया. छान असं मिक्स करून घ्यायचं सगळं. यात आपण थोडंसं पाणी टाकून एक 5-10 मिनिटे शिजून घेऊयात, म्हणजे फक्त एक उकळी काढायची. नंतर मी थोडंसं मीठ ॲड केलं आहे. तुम्ही बघू शकता एक छान उकळी आली आहे याला. त्यानंतर मी परत याच्यावरती कोथिंबीर टाकली आहे आणि जे आपल्याकडे होतं पुदिना तो पण ॲड केला आहे. छान असं मिक्स करून घेऊया सगळं. जे आपण तांदूळ भिजत ठेवले होते आपण, ते ॲड करूया. सगळीकडे छान पसरून घ्यायचे आहेत ते, जे एक लेअर देऊन घ्यायची. छान अशी लेअर तयार झाली आहे.
यात मी परत कोथिंबीर ॲड केली आहे. हे छान असं गार्निशिंग तयार होईल त्याचं. चवीलाही छान लागते बिर्याणी कुकरमधली पण. एकदा नक्की ट्राय करा. आता यात मी आता थोडंसं अर्धा ग्लास पाणी ॲड केलं आहे, म्हणजे आपले तांदूळ भिजतील तितपत, म्हणजे शिजून छान भात होईल असा. बघू शकता तुम्ही. थोडं छान मिक्स करून दिलं म्हणजे अंदाज येईल पाण्याचा. बघू शकता पाणी आणि ते व्यवस्थित मिक्स झालं आहे. आता आपण इथे कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या काढून घेऊया. 3 शिट्ट्यानंतर तुम्ही बघू शकता छान असा आपला भात झालेला आहे आणि इथे मी सर्व केला आहे. आणि खरं सांगू की खूप छान लागतो. ज्यांना बनवता येत नाही ना त्यांनीही ट्राय केला तरी ऑसम असा लूक आलेला आहे. आणि हॉटेलसारखीच चव होती, टेस्ट होती, छान लागत होता. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि सांगा चवीला कसा लागतोय आपला कुकरमधला बिर्याणी भात.